तुम्ही आत्तापर्यंत ठिबक सिंचनाचे फायदे बघितलेच आहात की त्याच्याने किती पर्सेंट पाणी वाचतं, फर्टिगेशन वाचतं, परत लेबर कॉस्ट वाचते आपली. इथं ते फायदे तुम्ही बघितले जात. आता इथून पुढची गोष्ट म्हणजे ऑटोमेशन. MIS म्हणजे मायक्रो इरिगेशन सिस्टीम ऑटोमेशन. याचे फायदे काय आहेत? ऑटोमेशन म्हणजे तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून तुमचं इरिगेशन सिस्टीम्स किंवा फर्टिगेशन तुम्ही मॅनेज करू शकता. मॅनेज म्हणजे काय की तुम्ही त्याला तुमच्या हातामध्ये घेऊ शकतात. उदाहरणं जर द्यायचं झालं तर आता जैन इरिगेशनने असे चांगले कंट्रोलर आणले आहेत की तुम्ही सगळी इरिगेशन सिस्टीम किंवा तुमचं सगळं शेत तुम्ही मोबाईलमध्ये घेऊन करू शकतात. तर समजा तुम्ही आज ह्या कुठल्या तरी एका गावात आलात आणि तुमच्या लक्षात आलं की माझं इरिगेशन सिस्टीम्स व्हाल किंवा पंप चालू करायचा राहिला किंवा मला फर्टिगेशन द्यायचं राहिलं. फर्टिगेशन म्हणजे खतं द्यायचं राहून गेलेले जे वॉटर सोल्युबल असतात ते. तर तुम्ही कुणाला फोन करायची गरज नाही आहे. सरळ शेतात हातातून मोबाईल काढा किंवा खिशातून मोबाईल काढा किंवा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने तुम्ही पूर्ण तुमचं शेतलं जे इरिगेशन वाले तुम्ही चालू करू शकता. त्याच्याने काय होणार आहे? तुमचं टाईम वाचणार आहे, परत तुमचा फर्टिगेशन वाचणार आहे, पाणी तर सेव्हिंग होतच. आपण ड्रिपमध्ये आपण बघतोच आहोत. आणि अजून दुसरी गोष्ट तुमचं लेबर कॉस्ट तुम्हाला सांगायची गरजच नाही पडणार की बाबा हा वाल चालू करून दे किंवा कापसातला वाल सुरू कर किंवा ऊसातला वाल सुरू कर. तसं काही गरजच नाही. तुम्ही फक्त मोबाईलच्या सहाय्याने तुम्ही इरिगेशन करू शकतात. अजून त्याच्यामध्ये इरिगेशनमध्ये 3 प्रकार असतात जैनकडे. एक आहे टाईम बेस इरिगेशन सिस्टीम, व्हॉल्यूम बेस इरिगेशन सिस्टीम आणि सेन्सर बेस. टाईम बेस म्हणजे काय? आता तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी जर 8 तास अवेलेबल असेल तर 8 तास इलेक्ट्रिसिटी अवेलेबल तुमचं जेवढे शेत आहे त्याचं तुम्ही इरिगेशन शेड्यूल फिक्स करू शकतात. दुसरी गोष्ट आहे व्हॉल्यूम बेस. व्हॉल्यूम म्हणजे काय? तुमचा एक प्लॉट आहे, 1 एकर असू द्या किंवा 2 एकर असू द्या, त्याला जर मला 22,000 लिटरच पाणी द्यायचं आहे, त्याच्या पलीकडे नको, तर तसं मी त्या माझ्या कंट्रोलरमध्ये फीड करून ठेवील किंवा मोबाईलमध्ये फीड करून ठेवेल. 22,000 लिटर किंवा जेवढं आपल्याला रिक्वायरमेंट तेवढं पाणी दिलं गेलं का तो वाल बंद होऊन जाईल. तिसरा आहे तुमचा सेन्सर बेस. सेन्सर बेस म्हणजे तुमचं सॉईल मॉइश्चर सेंटर, टेम्परेचर किंवा ह्युमिडिटी सेन्सर. याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही इरिगेशन करू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर आपण जर एखादा कापसाचं किंवा ऊसाचं आपण लावला पीक, तिथं आपण सेन्सर लावतो. त्या सेन्सरची जर फील्ड कॅपॅसिटी किंवा वॉटर लेवल कमी झाली तर तो सेन्सर सेन्स करतो आणि आपला जो जैनचा कंट्रोलर आहे त्याला सिग्नल देतो. तो सिग्नल मिळाला बरोबर तो पंप सुरू होतो आणि जर फर्टिगेशन द्यायचं असेल तर फर्टिगेशन पण देऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं इरिगेशन सिस्टीम तुम्ही हातामध्ये किंवा जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्ही इरिगेशन सिस्टीम हातामध्ये घेऊ शकता. धन्यवाद.